नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. 29 जुलै आणि बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आता खूप जणांचे प्रश्न आहे की गुरुपौर्णिमा आहे तर गुरुचरित्र पारायण हे आम्ही कशा प्रकारे करावं, जर आम्हाला 7 दिवसाचं करायचं आहे तर बघा, आपण कॅलेंडरनुसार जर बघितलं तर 23 जुलैपासून तर 29 जुलैपर्यंत 7 दिवसाचं पारायण होतं आणि बरोबर गुरुवार दिवस येतो. आता कशा पद्धतीने करायचं आहे याच्या आधी पण मी आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं, पारायण कसं करायचं, सारा अमृत, गुरुचरित्र है ना, लक्ष्मीचे व्रत कसे करायचे याविषयी अनेक माहिती दिली आहे. पण परत एक नवीन व्हिडिओ म्हणजे आपल्या सर्वांसोबत शेअर करते आणि तुम्ही पण जवळच्यांना शेअर करा. आता आपल्याला करायचं काय आहे, आपल्या भरपूर इच्छा आकांक्षा असतात. आपण म्हणतो ना, ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, ह्या इडापिडा गेल्या पाहिजे, मनासारखी संतान प्राप्ती, नोकरी, विवाह, अनेक प्रश्न असतात आपले आणि आपण किडीवर जाईपर्यंत मागत असतो. मग आता आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं. गुरुचरित्र पारायणामध्ये इतके काही प्रश्नांचे उत्तर दडलेले आहे. जेव्हा जो व्यक्ती करतो ना, तो साक्षात असं म्हणतात की त्या व्यक्तीमध्ये ती शक्ती आणि ती पॉवर येते. आता गुरुवार दिवस येतो 23 तारीख, त्याच्या एक दिवस आधी तुम्ही गाई मातेला नैवेद्य दाखवा. म्हणजे चपाती घ्या, त्याच्यावरती गूळ आणि तूप लावून गाईला जेव्हा तुम्ही खाऊ घालता तर गाय माता आपले जे पण काही असेल, आपण म्हणतो ना की वाईट गोष्टी आहेत त्या कट करतं आणि आपल्याला आशीर्वाद देतं. आणि दत्त महाराजांसोबत गाय माता दिसते. गाय मातामध्ये देवांचा वास आहे. मग गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचं करायचं आहे तर लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं. फक्त काळजी घ्यायची लेडीजनी की आपला महिन्याची तारीख असतं आणि अचानक येतं. जेव्हा तुम्ही पारायण करताना तर भरपूर परीक्षा घेतलं जातं. हा अनुभव आहे माझा. मी नाही केलं, पण माझ्या घरी जेव्हा केलं गेलेलं आहे गुरुचरित्र पारायण, काही ना काही अडथळे येणार मध्ये मध्ये. आणि आता सेकंड, जसं अचानक खूप जण म्हणतात की आमच्याकडे कोणीतरी मरण पावलंय, आमच्या गोत्रामधलं आहे, आमच्या घरामधलं. काय करायचं, पारायण बंद करून ठेवून द्यायचं. नंतर तुम्ही परत कधीतरी ते कंप्लीट करा, कारण तुम्ही मुखामधनं काढलंय तर आपल्याला करायचं आहे ते. त्यानंतर पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं. होत असेल ना तर सकाळी 10च्या आधी तुम्ही पारायण करा. 7 दिवस कसं पारायण करायचं तर तुम्ही अनुक्रमानिकामध्ये जर बघितलं तर पहिल्या दिवशी किती अध्याय, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. खूप जण म्हणतात सकाळी ऑफिस असतं, शक्य नाही, मग तुम्ही संध्याकाळचा टाइम घ्या, है ना. तुम्ही रात्रीचा घेऊ शकता, पण रात्री 11च्या आधी पारायण करा. ठीक आहे. पहिल्या दिवशी एवढं पारायण. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक नारळ ठेवा, त्याच्यावरती दक्षिणा ठेवा. दत्तदेवांचा फोटो नाही, महाराजांचाही नसेल तर एक सुपारी म्हणून प्रतीक म्हणून ठेवा. पिवळ्या कलरची पेढं, आता रोज तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही गुळ सुद्धा ठेवू शकता. आसन घ्या लाल कलरचं, पिवळ्या कलरचं. तुम्ही पारायण करताना आधी आंघोळ करायची, स्वतःला शुद्ध करायचं. तुम्ही एक टाइम जेवण करू शकता. सात्विक, आपण म्हणतो ना की फळ, आणि पूजेमध्ये बनाना ठेवा, केळी ठेवा पूर्ण 7 दिवस, है ना. फळ ठेवल्याने आपल्याला फळ मिळतं. पहिल्या दिवशीचं पारायण झालं आणि जो व्यक्ती पारायण करतो, ब्रह्मचारी पालन, तुम्ही चटईवरती झोपायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आता खूप जण म्हणतात की आम्हाला बीपीची बिमारी आहे, बीपी लो होतो, मग आम्हाला जेवण करावं लागतं. तुम्ही जेवण करून सुद्धा, खाऊन पिऊन सुद्धा तुम्ही ईश्वराचं स्मरण जरी करत आहे तरीही ईश्वर तुम्हाला काहीच म्हणत नाही. तुमचा अंतरचा आत्मा जर तुमचा दुःखी असेल तर बाहेरून करून काहीच फायदा नाहीये. मग तुम्ही या प्रकारे 7 दिवस पारायण करा. 7व्या दिवशी बरोबर 29 तारखेला बुधवारी आपलं उद्यापन येतं. घेवड्याची भाजी नाही मिळाली तर ठीक आहे, पुरणाचा नैवेद्य या, तुम्ही ब्राह्मण भोजन करू शकता. तुम्ही जोडप्यांना जेवण द्या, छोट्या मुलांना द्या. जे तुम्ही मनामध्ये आहे तुमच्या ते तुम्ही द्यायचं. जी दक्षिणा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली आहे ते एखाद्या मंदिरात तुम्ही दान द्या. आणि बघा, या दिवशी गाईला सुद्धा नैवेद्य लावायचा आहे, आरती वगैरे करून. ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांची सेवा करतो है ना, मुक्या प्राण्यांची, या कोणाच्या मदतीला जातो तर पारायण लवकर फलित होतं. आता खूप जण पारायण करतात पण याच्या गोष्टी करू दे, हे करू दे, ते करू दे, गॉसिप करतात. हे नका करू. तुम्ही एकदम शांतपणे 7 दिवस असा विचार करा की माझ्या मुखामधनं एकही शब्द निघाला नाही पाहिजे. तसं तर 12 महिने आपण नाही काढायला पाहिजे, पण पारायण करताना आपल्या घरामध्ये काळजी घ्या. नॉनव्हेज नको, काही नाही. त्यांना समजून सांगा घरातल्यांना की 7 दिवस आणू नका म्हणून. अशी काळजी घ्यायची आहे. आंघोळ करूनच पारायण करा आणि जेवढं होईल तेवढं शांततेत मनामध्ये स्मरण ठेवा. गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्तींनी शांतता सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही एकच टाइम ठेवा. सकाळी करत आहे तर सकाळी करा, संध्याकाळी करत आहे तर संध्याकाळी करा. ज्या दिवशी तुम्ही पारायण करताय त्या दिवशी पहिले कुलस्वामिनीला आव्हान द्या, गणपती बाप्पांना द्या, आणि त्यानंतर दत्तदेवांचं पारायण सुरू करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेअर करा.